तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? तर चला, आता नवीन व्हिडिओ चालू केलेला आहेत आणि व्हिडिओचं पण कारणच असतं माझं, म्हणजे मी कारण असलं तेव्हाच व्हिडिओ बनवते. तर आम्ही जात आहे गावाला आणि आज गुरुवार आहेत. गुरुवारी मी व्हिडिओ शूट करत आहे आणि आजची तारीख सांगते, 23 तारीख आहेत. आणि गावाला कशासाठी जात आहे तर आमचे पेपर आहेत. मुक्तमध्ये ॲडमिशन केलेली होती आम्ही BComला, फर्स्ट इयरला मी. तर पेपर आहेत, तर आमच्या दोघांचे पण पेपर आहेत, तर त्यासाठी आम्ही जात आहे. आणि पेपर आहेत नरखेडला केलेली आहेत आम्ही ॲडमिशन. तर तिथे पेपर आहेत, तर गावाला जात आहेत. सुट्ट्या काढलेल्या आहेत यांनी 5-6 दिवसाच्या. पहिल्यांदा आम्ही 5-6 दिवस गावाकडे राहू, त्यामुळे खूप जास्त खुशी पण होत आहे, कारण एका दिवसात वापस येत होतो आम्ही आधी, आणि यावेळेला खूप दिवस राहू आणि रोज पेपरला तर जावंच लागेल. तर म्हणूनच मी व्हिडिओ बनवायला घेतला आणि तुम्हाला बघायला मिळेल की कोणतं कॉलेज आहेत, काय आहेत, सगळं काही. तर आता इकडे मी पॅकिंग करून ठेवलेली आहे बॅग. 6 दिवसाचे कपडे दोघांचे खूप जास्त होतं, तर जास्त नाही घेतले. 3-3 ड्रेस घेतलेले आहेत, म्हणजे डबल घालता येईल, कारण इतकं सामान पण नेता नाही येत आणि काही सामान तिकडून पण आणत असतो आम्ही, त्यामुळे एवढं काही जमत नाही. तर इकडे बॅग भरून ठेवलेली आहे सर्व आणि 5 वाजता निघेल आम्ही आज संध्याकाळी. म्हणजे सावली पण होऊन जातं आणि जास्त ऊन पण नाही राहत, त्यामुळे 5 वाजता निघेल. आणि आज आहेत पौर्णिमा, माझा उपवास पण आहेत आणि पौर्णिमेची मी पूजा मांडत असते, तर ते पण करायचं आहेत. कामं वगैरे सर्व आवरून घेतले, माझा उपवासच आहेत, त्यामुळे यांच्याकरिता स्वयंपाक बनवावा लागेल, तर बनवेल थोडाच. आणि आता पूजा करणार आहेत, मी तुम्हाला दाखवते. बॅग भरून ठेवलेली आहेत मी. कोणती नेणार आहे, छोटीच बॅग आहेत, जास्त काही सामान नाही न्यायचं आणि ते पकडायला पण छान होतं, त्यामुळे ही बॅग घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. ही बॅग घेतलेली आहेत कारण ही कम्फर्टेबल होतं पकडायला आणि छान दूर पण आहेत, त्यामुळे थोडं बरोबरच न्यावं लागतं सामान. जास्त नेता पण नाही आहेत आणि जास्त आणता पण नाही आहेत. आता छान फ्रेश वगैरे झाली, आता कपडे वगैरे धुतले मी, सगळं काही कामं केले. बस आता पूजा राहिलेली आहेत आणि माझी ही आजची पूजा खूप वेळ लागतो, 1 तास लागतो मला पूजेला, कारण पूजा वगैरे मांडतो मी पौर्णिमेची. त्यानंतर पुस्तक वगैरे वाचतो अनुसया माताचं, तर त्यामुळे मला 1 तास लागतोच पूजेला. मी तुम्हाला दाखवेल की कोणतं पुस्तक वाचते मी. आणि अजून एक सांगायचं की हे जे व्हिडिओ आहेत माझे, ते मी गावावरून आल्यानंतर येईल. म्हणजे मी 24ला म्हणजे 23ला जाणार आहेत, तर 29ला वापस येईल. तर हे व्हिडिओ पुढच्या महिन्यालाच येईल. मे चालू आहे, जून महिन्यामध्येच येईल. तर कारण तिथे एडिटिंग मला जमणार नाही, कारण तिथे मला पेपरला पण जावं लागेल आणि पेपरहून आल्यानंतर पण थोडं आराम आणि कामं वगैरेमध्ये पुरा दिवस चालला जातो, तर तिथे एडिटिंग होणारच नाही. आणि तिथे आवाज पण खूप असतो, त्यामुळे तिथे होऊ शकत नाही. तर इकडे आल्यानंतर एडिट करेल आणि तुम्हाला नंतरच पाहायला मिळेल. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला दिसेलच कोणतं कॉलेज आहे आमचं, कोणतं नाही, सगळं काही दाखवेल मी. जेवढं होते तेवढं घेईल आणि घेतलेलं पण आहेत. तर चला बघा, काही तयारी करून ठेवलेली आहे. फुलं आणलेले होते आणि पानं पण आणलेले होते. आणि इकडे आता मी पुस्तक दाखवते तुम्हाला की मी कोणतं वाचत असते. तर हे पुस्तक मी वाचत असते, अनुसया माताचे स्तोत्र आहेत. 100-110 स्तोत्र आहेत, तर ते वाचत असते. तर आता मी पूजा मांडून घेते, सर्व काही काम करून घेते इथलं, त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. आणि पुस्तक पण वाचून घेते आणि आरती पण करून घेते. त्यानंतर डायरेक्ट सगळी पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कशी मांडली आहे, कशी नाही, नंतर सांगेल पण तुम्हाला. तर चला, हे गाईज माझी पूजा झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पूजा करून घेतली मी, पुस्तक पण वाचलं आणि छान आरती पण करून घेतली. तर पूजा तर झालेली आहेत आणि 5 वाजता जाणार आहेत मी, तर मी तेव्हाच व्हिडिओ घेईल. काही नाही, थोडा स्वयंपाक बनवणार आहेत मी आता यांच्यासाठी आणि माझ्यासाठी थोडं उसळ बनवणार आहेत, म्हणजे साबुदाण्याची खिचडी. तर त्याच्या अतिरिक्त मला कोणतंही काम नाही. तर बॅग मी कालच भरलेल्या होत्या, व्हिडिओज नाही घेतला मी, आणि आज जेव्हा निघेल तेव्हाच व्हिडिओ घेईल. तर चला, आता तर व्हिडिओज नाही घेणार, डायरेक्ट 5 वाजता निघेल तेव्हा घेईल. तर बघा, तर हे एव्हरीवन, आता फ्रेश झाले, 5 वाजलेले आहेत आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहेत आणि तयारी वगैरे करत आहेत छान, आणि थोड्या वेळातच तयारी करेल.
हा ड्रेस घातलेला आहे मी आणि छान तयारी करेल. जाताना व्हिडिओ नाही काढणार कारण खूप दूर आहे, तुम्ही बघितलंच मागचा व्हिडिओ. तसंच काय आणि जिथे थांबेल तिथला काढेल फक्त थोडा, त्यानंतरचा नाही काढणार. कामं वगैरे आवरून घेतले सगळे आणि पॅकिंग झालीच होती. आता थोड्याच वेळात निघणार आहेत आम्ही. आणि मला एक ओढणी आणायला जायचं आहे व्हाईटवाली, ते आणायची राहिलेली होती तर ते आणायला जाणार आहे. त्यानंतर ते आणू आणि नंतर निघू गावाला. आता 4 वाजलेले आहेत, 5 वाजेलाच निघायला. चल. त्यानंतर मी प्रवासाचा व्हिडिओ नाही घेतला, डायरेक्ट काटोलला आलो होतो, पाणीपुरी खात होतो तेव्हा घेतला व्हिडिओ आणि गावचे पण काहीच नाही घेतले. यानंतरचा जो व्हिडिओ मी टाकेल त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी सगळं काही. हा जास्त मोठा नाही केले आहे, तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ छोटाच कसा वाटला ते नक्कीच सांगा. घरचाच आहेत, प्रवासचा काहीच नाही बनवलेला आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय.